हे आहे रिठ्याचं झाड. याला आपण इंडियन सोपबेरी, सोपनट, वॉशनट या नावाने ओळखतो आणि याचं बॉटॅनिकल नाव आहे सपिंडस मुकोरोसी. रिठा ही एक भारतीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आणि या झाडाची उंची साधारण 20 ते 30 फूट उंच वाढते. या झाडाखाली काही रिठे आहेत. हे बघा, हे ओले आहेत रिठे. हे मी काही गोळा करून दाखवते तुम्हाला. जेव्हा रिठे ओले असतात तेव्हा त्याचा रंग पिवळसर आणि हिरवा असतो आणि वाळल्यानंतर तो तपकिरी होतो. हे बघा, हे रिठे मी आणले आहेत. हे आता ओले असल्यामुळे थोडे हिरवे आणि पिवळ्या रंगाचे दिसतील. यातलाच एक रिठा घेऊन मी त्याचा तुम्हाला फेस करून दाखवते. भारतात आपण अनेक वर्षापासून रिठ्याचा उपयोग करत आलेलो आहोत. कपडे धुण्यासाठी, म्हणजे सिल्कचे कपडे रिठ्याच्या याच्यामध्ये खूप स्वच्छ होतात. केस धुण्यासाठी किंवा साबण आणि शॅम्पू बनवण्यासाठी आणि सोन्या चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सुद्धा रिठ्याचा वापर केला जातो. हे बघा, रिठ्यामध्ये एक सॅपोनिन नावाचं द्रव्य असतं, त्यामुळे याचा फेस तयार होतो. जेवढा आपण रिठा हातावर घासू तेवढा फेस जास्त तयार होईल आणि हातसुद्धा अतिशय स्वच्छ होतात रिठ्याने जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा. रिठ्याच्या आतमध्ये एक बी असतं, ते मी तुम्हाला दाखवते काढून. हे बघा, असं काळ्या रंगाचं छोटं बी असतं रिठ्यामध्ये आणि हे बी लावलं की आपल्याला त्यापासून नवीन रोप तयार करता येतं. या रिठ्याच्या सगळ्या बिया मी आता ठेवणार आहे आणि त्यापासून मी नवीन रोपं लावून बघणार आहे.